सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे। म्हणजेच काय तर अर्थातच दुर्जनांचा नाश करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं असा याचा अर्थ होतो। पण जालन्यामध्ये डीवायएसपींनी एका आंदोलकाच्या कमरेत जाऊन लाथ मारली आणि त्यामुळे अर्थातच यावरनं टीकेची झोड उठली। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। ही लाथ आहे कायदा सुव्यवस्थेवर, ही लाथ आहे खाकी वर्दीचा माज दाखवणारी आणि ही मूर्दमुखी दाखवली आहे जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णींनी। स्वातंत्र्य दिनानिमित्त जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना दौऱ्यावर होत्या। त्यावेळी एका आंदोलकानं त्यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी संबंधित आंदोलकाला रोखत ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी अचानक पळत आले आणि आंदोलकाच्या कमरेत सिंघम स्टाईलने लाथ घातली। मेरी मांगनी इतना है, मेरी घरवाली की शादी दूसरी तरफ करा दी मेरे सासर के लोगों ने, तो उन पे कदम जालने में गुना दाखिल होगा। 143 494 5506 ये पुलिस पैसा खा के गुनहगारों को पीछे डाल रही, 4 बार पैसा खा के उनको ला रहे नहीं। चेके अभी चौकसी को बुलाया तो मेरे बाप को मारहाण करे किरण चेके ने, पूरा पुलिस बहुत हमारे आग पे आ रहे हैं। खरं तर आंदोलनकर्ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हता। कौटुंबिक वादातून अमित चौधरी आणि गोपाल चौधरी गेल्या महिनाभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करतात, मात्र आतापर्यंत पोलिसांनी त्यांची तक्रार लाथाडली। त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडेंसमोर आपलं गारहाणं मांडण्याचं ठरवलं, मात्र पोलिसांनी ताब्यात घेताच आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। त्यानंतर अमित चौधरीला पोलीस ठाण्यात नेत असताना अनंत कुलकर्णींनी आपलं बळ दाखवत लाथ घातली। पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या पीएसओशी त्यांनी वादावादी केली, झटापट केली, त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले। आणि कार्यक्रम स्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखील ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं, परंतु ते खूप आक्रमक झाले होते, ऐकत नव्हते। त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेट टाकलं। मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला। आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमान्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। डीवायएसपी असलेल्या अनंत कुलकर्णींनी आंदोलकाला लाथ घातल्यानं संतापाची लाट उसळली आहे। खाकी वर्दीचा अपमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम न करता सिंघम का संचारतो? फिल्मी स्टाईल मध्ये आंदोलकाला लाथ मारणं हे पोलिसांना शोभतं का? स्वातंत्र्य दिनी जालन्यात झालेला हा प्रकार म्हणजे पोलिसांची माजोडी वृत्ती दिसते। सामान्य माणसाला लाथ मारणं हा त्या खाकी वर्दीचा अपमान आहे। गृहमंत्र्यांनी या माजोरड्या पोलिसावर कारवाई करावी। सरकारी कार्यक्रमामध्ये अडथळा न आणता व कुठे झेंडावंदन चाललेलं आहे तिथे कुठली बेदिली माजणार नाही याची काळजी घेऊन स्वतंत्र काही आंदोलन सुरू असेल त्यांचं कोणाचं, तर मला असं वाटतं काही कुठे ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही। आताच तुम्ही सांगितलं की जरांगेचं आंदोलन सुरू आहे, कशासाठी त्याच्यासाठी हे करताय। आता थोडंसं जे आहे आंदोलन जर कोणी करत असेल तर दोन्ही बाजूने थोडंसं जे संयम ठेवायला पाहिजे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे। सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा नाश करणं असा त्याचा अर्थ होतो। मात्र पोलिसात जर अशी गुंडगिरी करत असतील तर सर्वसामान्यांनी दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न उपस्थित होईल। डॅशिंग अधिकारी असलेल्या अनंत कुलकर्णींना राष्ट्रपती पुरस्कारासह 800 पुरस्कार मिळालेले आहेत। त्यामुळे आता लाथ घातल्याबद्दलही त्यांना कारवाईचा पुरस्कार देऊन धडा शिकवला पाहिजे। नितीन थोरात, गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।